Next team, Electrocrim. Hello, good evening everyone. I am Jay Nimse with my colleagues Mr. Nilesh and Ms. Varsha. Today we are representing Electrocrim Contact India Private Limited. First of all, we would like to thank Mr. Bhagwe sir and whole TLC team to giving this opportunity to represent at TLC Vijaypath Gold 10x. 10x कडे जाण्याआधी आपण एकदा आपलं कंपनी आणि कंपनीच्या प्रोडक्ट्स विषयी आपण माहिती करून घेऊया. ECC वॉश रेंजमध्ये मॅन्युफॅक्चरर आहे प्रोडक्ट्स ॲल्युमिनियम अँड कॉपर लग्ससाठी. त्यात आपण त्यानंतर आपण न्यू प्रोडक्ट्स काही डेव्हलपमेंट केलेले आहे आपले, त्यात बायोमेटॅलिक्स लग्स आणि मेकॅनिकल शेअर बोल्ट्स हे न्यूली डेव्हलप आपले काही प्रोडक्ट्स आहे. या प्रोडक्ट्सने आपल्याला खूप या प्रोडक्ट्समुळे आपल्याला सेल्स अचीव करण्यासाठी खूप मदत झाली. त्यानंतर आपलं पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग युनिट हे नाशिकमध्ये आहे. नाशिकमधनं आपण ते डोमेस्टिक मार्केट त्यानंतर आपण ॲज वेल ॲज इंटरनॅशनल मार्केटमध्ये एक्सपोर्ट करत असतो. आपण मोर दॅन 35+ कंट्री आपलं जे प्रोडक्ट्स आहे ते एक्सपोर्ट करत असतो. त्यात मोस्टली गल्फ कंट्रीज लाईक USA, ऑस्ट्रेलिया, युरोपियन कंट्रीज, मेनी मोर कंट्रीज आहे आपण त्यात एक्सपोर्ट करतो. त्यानंतर आपण काही मेनली सेक्टर्स जे सर्व करतो ते मेनली फोकस केलेले काही सेक्टर्स आहे. त्यात आपण रिन्युएबल पॉवर डिस्ट्रीब्युशन्स, लोकोमोटिव्ह आणि असेच मेनी मोर छोटे मोठे इंडस्ट्रीज आहे ते सेक्टर्स आहे ते आपण केटर्स केलेले आहे. त्यानंतर आपण आपली कंपनीची एक सेल्स ग्रोथ किंवा मग एक सुरुवात बघूया कशी झाली होती आपली कंपनीची. आपली कंपनी ही एस्टॅब्लिश 1996मध्ये झाली. 1996 ते 2013-14पर्यंत आपला जो सेल होता म्हणजे 17 इयर्समध्ये बिफोर TLC जॉईनिंग आपण तो फक्त 5 CR अचीव करू शकलो होतो. त्यानंतर आपण TLC जॉईन केले. TLCकडनं काही आपण गाईडलाईन्स घेतल्या, काही टूल्स घेतले. त्यानंतर सर्वांच्या मार्गदर्शनाने आपण पुढच्या नेक्स्ट 10 इयर्स म्हणजे जे 2013 ते 24पर्यंत आपण हा जो सेल्स होता हा मोर दॅन 10x आपण ग्रो केला आणि तो 5 CRवरून आपण 56 CRपर्यंत नेला. तरी आपल्या सर्वांसाठी एक मोठी अचीवमेंट होती. त्यानंतर आपण एक ह्या डिकेडसाठी एक जो सेल्स गोल्सचा जो प्लॅन केलेला आहे तो बघूया. कोविडनंतर आपण सगळ्यांनीच एक काहीतरी प्लॅन घेऊन नंतर सुरुवात केली होती. आपण पण तसंच कोविडनंतर एक ह्या डिकेडसाठी प्लॅन घेतला. 2021-22चा जो आपला सुरुवात झाली ती आपली 34 CRपासून झाली. ॲज ऑन डेट म्हणजे लास्ट फायनान्शियल इयरपर्यंत आपण 56 CR क्रॉस केला. त्यानंतर जो आम्ही गोल सेट केला तो 6 इयरसाठी. 6 इयरसाठी आम्ही जो गोल सेट केलेला आहे तो 200 CRचा केलेला आहे आणि नेक्स्ट 2029-30पर्यंत आपण 200 नक्कीच अचीव करणार आहोत. ही मी शाश्वती देतो. आणि आपण 10x कसं अचीव करणार आहोत याबद्दलची माहिती तुम्हाला मिस्टर निलेश देतील. थँक्यू जय. मी निलेश देवरे. आय एम असिस्टंट सेल्स मॅनेजर इन इलेक्ट्रोक्रिम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. सो जयनी सांगितल्याप्रमाणे आम्ही लास्ट 10 इयर्समध्ये 10x गोल अचीव केला आहे. तोच गोल आम्ही कंटिन्यू करत आहोत विथ न्यू अँड डिफरंट स्ट्रॅटेजीज, कारण की मार्केट डायनॅमिक्स हे कंटिन्युअसली चेंज होत असतात. सो हे करताना आम्हाला काही काही चॅलेंजेस येत आहेत. आम्ही जर काय प्लॅन केलं आहे आणि काय ॲक्शन्स घेत आहोत ते तुम्हाला पहिले मी सांगतो. आम्हाला जे चॅलेंजेस आलेत ते आमचा 60% सेल हा आमच्या 3 ते 4 कस्टमर्सकडून येत होता, जे आमच्यासाठी चांगली गोष्ट नव्हती. काही प्रमाणात आमचे जे मॅनपॉवर आहे ती स्किल मॅनपॉवर नव्हती. स्किल मॅनपॉवर नसल्यामुळे आमचा प्रोडक्टिव्हिटी लॉस होत होता. आणि प्रोडक्शन कॅपॅसिटी 5 करोड आणि वरून आम्ही जे 55-56 करोडपर्यंत पोहोचलो ती आमच्या एक स्पेसिफिक कॅपॅसिटीने पोहोचलो आम्ही. पण पुढे जाण्यासाठी आम्हाला एनहान्स करण्याची गरज होती. सो आम्ही काय ॲक्शन्स घेत आहोत, काय प्लॅन करत आहोत. सो आम्ही न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट करत आहोत. त्यासाठी आम्ही आमची न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट टीम रेडी केली आहे. न्यू मार्केट आणि न्यू सेगमेंट्समध्ये येण्याचा आम्ही प्लॅन करत आहोत. आणि आम्ही न्यू प्रोडक्ट्स डेव्हलप करून आमच्या कस्टमरला कसे अपस्केलिंग करता येईल त्यावर आम्ही फोकस करत आहोत. त्यासाठी काय केलं आम्ही न्यू कस्टमर्स ऑनबोर्ड करण्यासाठी आम्ही न्यू एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट करत आहोत. आणि आम्ही आमची सेल्स टीम एक्सपांड केली आहे. इवन आमचे जे ब्लू कॉलर एम्प्लॉईज आम्ही ते पण इन्क्रीज केले आहेत. आणि आमची जी प्रोडक्शन कॅपॅसिटी आम्ही ती इन्क्रीज केली. आमचा जो प्रिव्हियस प्लांट होता हा 15,000 स्क्वेअर फीटमध्ये होता. आम्ही आमची प्रोडक्शन कॅपॅसिटी एक्सपांड केली आणि न्यू प्लांट आमचा 35,000 स्क्वेअर फीटमध्ये आहे आणि त्याच्यातही आम्ही अजून एक्सपान्शन करत आहोत. सो 10x गोल अचीव करण्यासाठी आम्ही गोवा ॲनालिसिस केला आहे. त्यामध्ये आम्ही आमचं पहिले गोल सेट केला आहे जो आहे 10x इन 10 इयर्स.
सो त्याच्यासाठी आम्ही विविध ॲक्टिव्हिटीज ऑब्जेक्टिव्ज आमचे डिफाईन केले आहे की आम्हाला न्यू ओई कस्टमर्स डेव्हलप करायचे आहे, न्यू आमचं जे डिस्ट्रीब्युटर नेटवर्क आहे ते एक्सपान्शन करायचं आहे, न्यू प्रोडक्ट डेव्हलप करायचा आहे, आणि जो आमच्या एक्झिस्टिंग कस्टमर बेस आहेत त्यांचा वॉलेट शेअर आम्हाला इन्क्रीज करायचा आहे. त्यासाठी आम्ही ज्या ॲक्टिव्हिटीज करत आहोत, आम्ही एक्झिबिशन्समध्ये पार्टिसिपेट करतो, जे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल एक्झिबिशन्स आहेत त्याच्यात आम्ही पार्टिसिपेट करत आहोत. त्यातून आम्ही ओई कस्टमर कसे ॲक्वायर करता येईल त्यावर आम्ही फोकस करत आहोत. आम्ही आमचं डिस्ट्रीब्युशन चॅनल इन्क्रीज करत आहोत, जे आमचं आत्ता डिस्ट्रीब्युटर 6 डिस्ट्रीब्युटर आम्ही कसे डबल करून यावर्षी प्लॅन केलेला आहे. सो आम्ही त्याच्यावर फोकस करत आहोत. इव्हन आम्ही डिजिटल मार्केटिंग करत आहोत, SEO, SM, वी आर प्रेझेंट ऑन लिंक्डइन, या गोष्टी आणि व्हेरियस टूल्स आम्ही यूज करून आमचा एक्सपोर्ट सेल कसा इन्क्रीज करता येईल आम्ही त्याच्यावर फोकस करत आहोत. इव्हन वी आर आम्ही व्हेरियस ज्या इंटरनॅशनल लॅब्स आहेत त्यांच्यावर वर्क करून आम्ही सर्टिफिकेशन करत आहोत, ज्याचा फायदा आम्हाला CE आणि UL अप्रुव्हल्स घेत आहोत, ज्याचा फायदा आम्हाला युरोप आणि US मध्ये आमचे एक्सपोर्ट इन्क्रीज करण्यासाठी फायदा होईल. सो आत्तापर्यंत जी ग्रोथ झाली आमची ही कस्टमरच्या वॉन्ट स्ट्रॅटेजीवर झाली, पण आता मार्केटचे डायनॅमिक्स हे कंटिन्यू चेंज होत आहे. सो आम्ही आमची स्ट्रॅटेजी आता पुढे चेंज करत आहोत. आम्ही कस्टमरच्या नीड्सवर फोकस करत आहोत. सो नीड्सवर फोकस करण्यासाठी आम्ही आमची एक न्यू डेव्हलपमेंट टीम एस्टॅब्लिश केली आहे. तिथे आम्ही 4 ते 5 एम्प्लॉई आमचे हायर केले आहेत. सो जे कंटिन्युअसली न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंटवर फोकस करत आहेत. त्यासाठी आम्ही PMM ॲनालिसिस केलं की आमचे जे प्रोडक्ट रेंजेस आहे त्या प्रोडक्ट रेंजला मार्केटमध्ये डिमांड कशी असणार आहे आणि कोणत्या प्रोडक्ट्सवर आम्ही फोकस केलं पाहिजे. त्या हिशोबाने आम्ही आमचे न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट स्टार्ट केले आणि ह्या क्वार्टरमध्ये आम्ही नवीन 50+ न्यू प्रोडक्ट्स डेव्हलपमेंट करून कस्टमर्सला दिले आहेत आणि वी आर होपिंग की आम्हाला नेक्स्ट क्वार्टरमध्ये त्याच्यावर बल्क ऑर्डर्स वगैरे मिळतील. सो वी हॅव डेव्हलप न्यू प्रोडक्ट्स लाईक बायोमेटल, लग्स अँड कनेक्टर्स अँड मेकॅनिकल शेअर बोल्ट, ज्याच्यामुळे आम्हाला एक निश मार्केटमध्ये एंट्री मिळाली आहे जिथे आम्हाला कॉम्पिटिटिव्हवर एज मिळत आहे. सो त्यानंतर आम्ही काही की कॅपेबिलिटीज इंट्रोड्यूस केल्या, प्रोग्रेसिव्ह टूल्स अँड डाईस डेव्हलप केला आहे. त्याचा फायदा आम्हाला आमची स्क्रॅप जनरेशन कमी करणे, त्यानंतर आमची लेबर कॉस्ट कमी करणे, त्यानंतर त्याचा फायदा आम्हाला आमची जी प्रोडक्शन कॅपॅसिटी क्वांटिटी होती ही 3x झाली आहे. त्यानंतर आम्ही कन्व्हेन्शनल मशीनवरून नॉन कन्व्हेन्शनल मशीनवर शिफ्ट होत आहोत. त्यात आम्ही हाय अँड CNC आणि VMC मशीन ॲड करत आहोत फॉर न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि आम्ही ऑटोमायझेशन प्रोसेस करत आहोत, ज्यामुळे आमची जी मॅन्युअल प्रोसेस आहे ती आम्हाला एलिमिनेट करून आम्ही आमचा टाईम सेव्हिंग कसं करता येईल त्याच्यावर आम्ही फोकस करत आहोत. त्यानंतर आम्ही मार्केट ॲनालिसिस, आम्ही जानेवारी ते फेबमध्ये आम्ही ABP आमचा प्लॅन केला होता. त्यामध्ये आम्ही ॲन्युअल प्लॅनिंग केली आणि त्यासाठी आम्ही व्हेरियस कस्टमर्सला व्हिजिट केली. इव्हन जे मार्केट रिसर्च कंपनीज आहे आम्ही त्यांच्याकडून डेटा कलेक्ट केला की पुढे केबल लक्सची मार्केटमध्ये कशी ग्रोथ असणार आहे. तर आम्हाला कळालं की केबल लक्सचं हे मार्केट रिसेंटली $7 बिलियन आहे. सो आणि हे मार्केट हे कंटिन्युअसली 6.75% ग्रो होत आहे. सो आमच्यासाठी तिथे एक ट्रिमेंडस अपॉर्च्युनिटी आहे. सो त्या हिशोबाने आम्ही काही मार्केट सिलेक्ट केले आहेत, जे EV मार्केट आहे, डिफेन्स आहे, एरोस्पेस आहे, रेल्वेज जे कंटिन्युअसली ग्रोमध्ये आहेत. सो यांना लागणारे न्यू प्रोडक्ट्स आम्ही डेव्हलप करत आहोत. सो यापुढची इन्फॉर्मेशन कंपनीच्या ॲक्टिव्हिटीबद्दल वर्षा मॅम देतील. थँक्यू निलेश सर. TLCच्या गायडन्सनुसार आम्ही आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉई चांगलं काम करतात त्यांना ॲप्रिशिएट करतो, त्यांना रिवॉर्ड्स देतो. ॲप्रिशिएशन केल्यामुळे एम्प्लॉईचा त्याचा इम्पॅक्ट प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यावर होतो. त्यामुळे आमचा 10x सेल ग्रोथ हा इम्प्रूव्ह होऊन जातो. 10x सेल्स ग्रो करण्यासाठी आम्ही आमच्या ऑर्गनायझेशनची ब्रँड बिल्डिंग करत आहोत. वेगवेगळ्या इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक लेवलच्या एक्झिबिशन्समध्ये पार्टिसिपेट करून. याचा फायदा आम्हाला असाही झालेला आहे, बरेचसे लीड आम्ही नवीन जनरेट केलेले आहे आणि बरेचसे काही कस्टमरही त्यात क्रिएट झालेले आहे आणि काही कस्टमर हे आमच्या पाईपलाईनमध्ये क्रिएट होत आहे. आणि 10x सेल्स ग्रोथ टार्गेट अचीव करण्यासाठी काही TLC लर्निंग टूल्स आम्ही फॉलो करत आहोत. त्यात गोवा ॲनालिसिस आहे, PMM मॅट्रिक्स आहे. PMM मॅट्रिक्समध्ये आम्ही नवीन प्रोडक्टचं आणि फ्युचरमध्ये कुठल्या प्रोडक्टला डिमांड आहे याचा ॲनालिसिस केलेला आहे. डिफरंट टाईपच्या इंटरनॅशनल डोमेस्टिक एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट करून त्याचं आम्ही प्रमोशन करत आहोत आणि ग्लोबल लेवलला सप्लाय करून आम्ही आमची पोझिशन क्रिएट केलेली आहे. PUV आणि CC ॲनालिसिस करून आम्ही कस्टमरच्या एक्झॅक्ट नीड काय आहे आणि त्यांना त्यांचा पेन एरिया कुठला आहे हा फाइंड आउट केलेला आहे. आणि कस्टमरचं सेगमेंटेशन हे इंडस्ट्री वाईज करून आम्ही पूर्ण हा TLC लर्निंग टेक्निकचा ॲनालिसिस करून 10x सेल्स ग्रोथवर आमचं टार्गेट अचीव करण्यावर कॉन्सन्ट्रेट करत आहोत. मी
वर्षा मोरे ECC तर्फे TLC टीमचं आभार मानते आणि आम्हाला एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आम्हाला रिप्रेझेंट करण्याची अपॉर्च्युनिटी दिली त्याबद्दल आभार मानते आणि मी तुम्हाला 100% शाश्वती देते की पुढील 10 वर्षात आम्ही 10x सेल्स 101% करू. थँक्यू. थँक्यू. वाव, ग्रेट. आत्ताच आपल्याला ECC टीमने ग्लोबली प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कशी करता येते हे आपल्याला सांगितले. त्यांच्यासाठी काही प्रश्न आहेत. प्रॉडक्ट डेव्हलपमेंटच्या माध्यमातून 10x ग्रोथ करताना TLC लर्निंगचा काय उपयोग झाला तो थोडक्यात सांगता येईल? येस सर. स्टार्टिंगला आम्ही जे TLC कडून लर्निंग आम्हाला मिळालं ABP आम्ही जानेवारी ते आमचं मार्चपर्यंत आम्ही ABP प्लॅनिंग केली. त्याच्यामुळे आम्हाला एक्झिस्टिंग कस्टमरपासून किंवा जे आमचे कस्टमर पाईपलाईन आहे त्याच्यातून आम्हाला किती बिझनेस येऊ शकतो त्याच्यावर आम्ही आमचं टार्गेट डिफाईन केलं. त्यानंतर आम्ही आमचे गोवा ॲनालिसिस केला. त्यात आम्ही आमचं जे टार्गेट होतं ते ॲज अ गोल सेट केलं. त्यासाठी करण्यात येणाऱ्या ॲक्टिव्हिटीज आम्हाला काय करायच्या आहे, आमचे ऑब्जेक्टिव्स कसे असणार आम्ही ते डिफाईन केले. त्यानंतर आम्ही PMI मॅट्रिक्स करून आम्हाला कोणत्या प्रोडक्ट्सवर आणि कोणत्या सेगमेंटवर फोकस करायचं त्याच्यामुळे आमचा पाथ क्लिअर झाल्यामुळे आमचा फोकस क्लिअर झाला आणि एकदा फोकस क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला सक्सेस मिळवण्यासाठी इझी होऊन जातं. ओके, थँक्यू. आपल्या प्रेझेंटेशनच्या एका स्लाईडमध्ये चॅलेंजेस दॅट वी कुड फेस म्हणजेच त्यास आपण अपॉर्च्युनिटी फॉर ग्रोथ असं म्हटलं आहे, ते कसे जरा स्पष्टीकरण देता येईल? येस सर. चॅलेंजेस म्हणजे जसं मी सांगितलं की आम्हाला पहिले चॅलेंज होता की आमचा जो 60% सेल होता हा फक्त 3 ते 4 कस्टमरकडून येत होता. हे कोणत्याही कंपनीसाठी प्रॉब्लेमॅटिक असू शकतं कारण की एखाद्याही कंपनीचा सेल कमी झाला तो कंपनीच्या ग्रोथवर इफेक्ट करतो. सो हा प्रॉब्लेम आम्ही लक्षात घेऊन आम्ही आमचे कस्टमर्स वाढवले आणि आमचे जे OE कस्टमर्सचं बास्केट होतं हे इम्प्रूव्ह केलं. आणि जे चॅलेंज आणि सेकंड आहे की आम्ही न्यू डेव्हलपमेंट प्रोडक्ट्समुळे आम्हाला नवीन मार्केटमध्ये एंट्री करण्याला चान्स मिळाला. ओके, थँक्यू. थँक्यू सर.